क्यूबाइड आणि क्यूब बघितला. आता हा आपला सेकंड व्हिडिओ आहे, तर सिलेंडरच्या बारेत बघू. आता सिलेंडरचं एक्झाम्पल बोलायचं राहिलं म्हणजे आपल्यापाशी आहे तरी नेमकं काय, आपल्या घरी एखादी नळी राहते, पाईप राहते, गोष्ट समजायला आली, किंवा एवढंही नसेल तर आपला पेपर घ्यायचा किंवा बुक घ्यायचं, असं फोल्ड करायचं, बनलं सिलेंडर, विषय खतम. समजलं का? सिलेंडरचं एक्झाम्पल, या पेन सुद्धा सिलेंडरच आहे. ठीक आहे. तर आता सिलेंडरचं एक्झाम्पल तर तुम्हाला समजलं. तर सिलेंडरला टोटल सरफेस राहते किती? क्यूबाइड आणि क्यूबचे टोटल सरफेस तर आपण 6 बघितले. याला टोटल सरफेस राहते 3. किती सरफेस राहते म्हटलं मी ना? 3 सरफेस राहते. किती सरफेस राहते? 3. आता 3 सरफेस राहते कोणते? मग प्रत्येक सरफेसचा एरिया काढा लागेल, तो टोटल सरफेस ऑफ एरिया सिलेंडर बनन. गोष्ट समजली? मग प्रत्येक सरफेसचा एरिया, पहिले सरफेस तर माहित पाहिजे. ह्या जो सरफेस आहे याला म्हटले जाते सर्कल. दिसला काय खालचा? किंवा एरिया ऑफ द बेस सुद्धा म्हटले जाते. मग एरिया ऑफ द बेस आणि एरिया ऑफ द सर्कल कसा आहे? सारखा. ठीक आहे. मग ह्या एक झाला, याच्याच सारखा सेम टू सेम वर्त बी आहे, म्हणजे पॅरलल अँड कॉन्ग्रंट. क्लिअर शब्दात हे 2 तर झाले. मग दोघांचा एरिया काढा लागेल आपल्याला, काढूच, पाय आर स्क्वेअर आहेच. आणि मग ह्या जो भोवतालचा सरफेस आहे, ह्या कर्डवाला दिसला का? ह्या भोवतालचा, याला म्हटले जाते कर्ड सरफेस एरिया. हा एक्सटेरियर पार्ट आहे, बाहेरचा भाग आहे. बरोबर आहे. म्हणून सगळ्यात पहिले आपण एक्सटेरियर पार्ट बघू. ठीक आहे. एक सिलेंडर इथं काढून घेतो. हे सिलेंडर काढलं आपण. ठीक आहे. हे सिलेंडर काढलं, क्लिअर झालं. मग याचा एरिया किती आहे? पाय आर स्क्वेअर, एक झाला. आणि दुसरा एरिया किती आहे? पाय आर स्क्वेअर. म्हणजे 2 तर झाले. दोघांची ऍडिशन जर केली तर आपले ऍडिशन किती बनन? ट्वाइस पाय आर स्क्वेअर. ट्वाइस पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर. क्लिअर झालं. म्हणजे दोघांची एरिया निघला. मग राहिला कोण? ह्या कर्डवाला भोवतालचा भाग. मग आपण आता घेऊ इथं कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आहे तरी नेमकं काय, बनलं तरी कसं? सिंपल आहे. ह्या जो भोवतालचा कर्डचा अर्थ होते एक्सटेरियर पार्ट. म्हणजे हे आत म्हणलं, म्हणजे ह्या सर्कलचा जर विचार करतो म्हटलं, एवढा इथं घेतो, तर ह्या आतमध्ये जायचं नाही. कर्डचा भागच एक्सटेरियर आहे, म्हणजे आपल्याला बाहेर राहावं लागेल. म्हणजे ह्या जो भोवतालचा भाग आहे, ह्या दिसते का? ह्या भोवतालची लाईन आहे, बाउंड्री. बरोबर आहे. शेताचा धुरा समज का घराची बाउंड्री समज, अंदर जायचं नाही. तर ह्या बाउंड्रीज घ्यावं लागेल. हे बाउंड्री आहे आपली ट्वाइस पाय आर. किती पाय आर आहे? 2 पाय आर. याला सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हटलं जाते. बरोबर आहे. मग ह्या बाउंड्रीला मी ना असं उकलला आणि अशी लंबिक केली, क्लिअर शब्दात सांगतो, अशी लंबिक केली, तर हे बाउंड्री किती होईल? मग ट्वाइस पाय आर. बरोबर आहे. इले लंबी केली ना या बाउंड्रीले, आणि नंतर हे जी उभी आहे इले म्हणते हाईट, म्हणजे हे वाली दिसली. मग इले मी असा ओपन करतो. रेक्टँगल झाला का नाही झाला? तर तसाच आपला रेक्टँगल इथं सुद्धा होईल. ओपन केला खरं, आणि हे काय होय? हाईट. मग रेक्टँगल झाला तर एरिया ऑफ द रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? L मल्टिप्लाइड बाय बी. आणि आपला यल जो आहे, दिसला का? तो दिसला का? यल जो आहे तो आहे ट्वाइस पाय आर. आणि हाईट काय आहे? यल मल्टिप्लाइड बाय बी एरिया ऑफ द रेक्टँगल. आणि ब्रिडच्या जागी येणार आहे एच. ब्रिडच्या जागी काय येणार आहे? एच. यानी की फॉर्म्युला बनून राहिला ट्वाइस पाय आर एच. असल्या तऱ्हेनं आपला फॉर्म्युला कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा खतम झाला. ट्वाइस पाय आर एच. बरोबर आहे. मी पहिले सांगितलं होतं एक्सटेरियर पार्ट आहे, या दिसला. आणि हाईट दिसली, हे असं गोल केल्याच्या नंतर हे हाईट, हे काय आहे? हाईट. यानी की ह्या झाला ट्वाइस पाय आर एच. हे जे भोवतालचं घेतलं आपण, 1 मिनिट, हे बाय, हे भोवतालचं घेतलं आपण ट्वाइस पाय आर, आणि हे मल्टिप्लाइड बाय हाईट. काय झाला? ट्वाइस पाय आर एच. कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर खतम झाला, म्हणजे एक्सटेरियर पार्ट खतम झाला. मग इंटिरियर पार्ट काय? मग आपण याचा टोटल सरफेस एरिया घेऊ. ह्या फॉर्म्युला तर महत्वपूर्णच आहे. आता टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ठीक आहे. मग टोटल सरफेस म्हणजे पहिले एक्सटेरियर पार्ट, बाहेरचा भाग किती आहे? 2. 1 मिनिट. बाहेरचा भाग घेतला आपण 2 पाय आर एच. हा बाहेरचा भाग झाला, 1 झाला. प्लस इंटिरियर पार्ट, हे वाले 2 दिसले, पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर स्क्वेअर. मग दोघांमध्ये 2 कॉमन, पाय कॉमन, आर कॉमन, पण इथं आर स्क्वेअर आहे. बरोबर आहे. इथं राहिला एच आणि इथं राहिला आर. असा तऱ्हेने आपला फॉर्म्युला झाला ट्वाइस पाय आर ब्रॅकेटमध्ये एच प्लस आर. बरोबर आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर खतम झालं. कारण कर्ड एक्सटेरियर पार्ट आणि ह्या इंटेरियर पार्टची ऍडिशन हे देतात दिलं, एक्सटेरियर पार्ट प्लस इंटेरियर पार्ट, एवढं आलं ट्वाइस पाय आर ब्रॅकेटमध्ये एच प्लस आर. क्लिअर झालं सिलेंडरचा फॉर्म्युला. सोबतच आता बघून घेऊ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बरोबर आहे. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय म्हणते? माहित पाहिजे. एल मल्टिप्लाइड बाय बी मल्टिप्लाइड बाय एच आहे. प्रत्येक याचा एलबीएच माहित पाहिजे. तर एलच्या जागी आपण पाय आर ठेवू. बरोबर आहे. बीच्या जागी आर आणि एचच्या जागी आर, एचच्या जागी एचच. क्लिअर झालं. मग पाय आर म्हणजे फॉर्म्युला काय झाला? पाय आर मल्टिप्लाइड बाय आर, पाय आर स्क्वेअर झाला. आणि मल्टिप्लाइड बाय काय झालं? हाईट. यानी की पाय आर स्क्वेअर एच. हा झाला सिलेंडरचा व्हॉल्यूम.
क्लिअर शब्द. सिलेंडरचा व्हॉल्यूम माहित असणं आवश्यक आहे. याच्यानंतरचे फॉर्म्युले नुसतं सिलेंडरच्या व्हॉल्यूमवर लक्षात राहील. कोणते? बाकीचे व्हॉल्यूम डायग्रामचे. ह्या व्हॉल्यूम लक्षात तर ते आपोआप लक्षात. क्लिअर शब्द सांगतो. तर काय झालं होतं आपलं? क्युबाईट, त्याच्यानंतर क्यूब आणि त्याच्यानंतर काय झालं मी? सिलेंडर. ठीक आहे, बरोबर. ह्या तिन्ही डायग्रामचे व्यवस्थित फॉर्म्युले माहीत पाहिजे. अगं सिलेंडरचा व्हॉल्यूम माहित आहे, त्याच्यानंतरच्या येणाऱ्या डायग्रामचा व्हॉल्यूम मी तुमच्या डोक्यात आपोआप बसून देतो. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हे इथंच थांबून देऊ.